नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सागर मिहिरला काही ड्रेस दाखवत असतो आणि मिहिरला म्हणत असतो की तुला जो आवडेल तो सिलेक्ट कर. इथे कपाटामध्ये परफ्यूमचा कलेक्शन आहे, तुला जो परफ्यूम आवडेल तो घे. म्हणतो का अरे दादूच याची काही गरज नाहीये, माझा सोन्यासारखा भाऊ आहे ना. त्यावर सागर म्हणतो की आज सागर कोळीच्या भावाचा दिवस आहे, त्यामुळे तू निश्चिंत राहा, सगळं आपण मस्त करूयात. त्यानंतर मिहीर सागरला मिठी मारतो आणि म्हणतो की जगामध्ये जोपर्यंत तू आहे ना तोपर्यंत कधीच मला एकटं वाटणार नाही. त्यावर सागर मिहीरला म्हणत असतो की वेडा आहेस का तू, काय बोलतोयस आणि तू परका आहेस का मला, आणि तुला एकटं का फील होईल, तू एकटा आहे का? आता तुझी एकटं राहण्याची इच्छा जरी असली ना तरी तुला एकटं राहता येणार नाही. आता तुझी प्रायव्हसी गेली, संपली आता तुझी आजादी. त्यावर ते दोघेही असतात आणि सागर म्हणतो की चल आता तू लवकर तयार हो, मी जातो बाहेर. आणि सागर तिथनं निघून जातो. नंतर गोखलेंच्या घरी पूर्ण कोळी कुटुंब येतं. त्यानंतर पुन्हा म्हणतात की तुमचं पुन्हा एकदा गोखलेंच्या घरी सहर्ष स्वागत आहे. पुरू बापूंना मिठी मारते. पुरू म्हणतो की मी असं का म्हटलो, कारण आपण सागर आणि मुक्ताच्या लग्नाची बोलणी देखील इथेच केली होती. त्यावर सगळेजण म्हणतात हो. माधवी म्हणते की माझा तर विश्वासच बसत नाही, आपण पुन्हाही तेच करतोय. सगळे माधवीकडे बघतात आणि माधवी म्हणते अरे मी मुद्दामून म्हटले, चांगल्या अर्थाने म्हटले आहे. जे एका वर्षाच्या आत हे कुटुंब आणि गोखले कुटुंब पुन्हा एकदा जोडले जात आहे म्हणून मी म्हटले. नंतर पुरुष सगळ्यांना म्हणतो की आपण येथे मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाची बोलणी करायला जमलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळामध्ये गुरुजी येतात, आपण त्यांचा लवकरात लवकर साखरपुडा उरकून घेऊ आणि लवकरात लवकर यांच्या लग्नाची तारीख देखील काढून घेऊयात. नंतर माधवी सर्वांसाठी चहा आणायला जाते. ता म्हणते की आई थांब, मी देखील येते तुला मदत करण्यासाठी, आणि त्या दोघीही किचनमध्ये जातात. दुसरीकडे सर्वांच्या गप्पा चालू असतात. दुसरीकडे सागरला फोन आलेला असतो आणि तो फोनवर बोलत रूममध्ये जातो. त्याच्या मागे सई देखील जाते आणि सई सागरला म्हणते की पप्पा. त्यावर सागर म्हणतो की काय आहे, बोल ना बेटा. ती सागरला म्हणते की मिहिका मावशीचं लग्न झाल्यानंतर मिहिका मावशी कुठे राहणार आहे. त्यानंतर सागर म्हणतो की ती मिहीर बरोबर राहणार आहे, मिहीरच्या घरी. त्यावर सई म्हणते पण का. सागर म्हणतो की अशीच रीत असते बेटा, तिचं लग्न झालं की तिला नवऱ्याच्या घरी राहावं लागतं. त्यानंतर सई म्हणते की मग तर मी लग्नच नाही करणार. सागर म्हणतो का. त्यावर मी म्हणते की कारण मला तुम्हाला सोडून कुठेच जायचं नाहीये. हे सगळं बोलणं मुक्ता देखील ऐकत असते. सागर सईला म्हणतो की मी सुद्धा तुला माझ्यापासून कुठेच लांब जाऊन देणार नाही, तू आहेस तू माझा. मी सईला मिठी मारतो सागर. त्यानंतर मुक्ता देखील त्या रूममध्ये जाते आणि सईला म्हणते की सई माऊ, कसं आहे ना, आपण आता लहान आहोत, आपण आता शाळेत जातो आणि माझी सई मोठी झाल्यानंतर कुठे जाणार, कॉलेजमध्ये. आणि सई मग आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर मागचं सगळं विसरतो का, नाही ना. तसंच असतं, आपण लग्न केल्यानंतर दुसऱ्यांच्या घरी जातो म्हणजे काय, आपण आपल्या आईबाबांचं घरातले संस्कार हे विसरत नसतो, आपण ते दुसऱ्या घरामध्ये घेऊन जात असतो. पण डोंट वरी सईमो, आम्ही आमच्या सईमोला आमच्यापासून दूर कधीच जाऊ देणार नाही. मुक्ता म्हणते की चला आता आपण बाहेर जाऊया, चहा थंड झाला नाही तर अज्जू ओरडेल. ते तिघेही बाहेर जातात. इंद्रा म्हणत असते की लग्न हे आमच्या पद्धतीनेच होणार, पण माधवी म्हणत असते की नाही, लग्न हे आमच्या पद्धतीने होणार, आम्ही ही का आमची देखील मुलगी आहे. त्या दोघींचे वाद चालू असतात ह्यावरून. त्या दोघींचे वाद चालू असताना मिहीर, मिहिका, मुक्ता आणि सागर तिथून निघून जातात आणि रूममध्ये येतात. मिहीर म्हणत असतो की दादूच पुन्हा वाद सुरू झाले, तू बघ ना गुरुजी कुठे आले आहेत ते. त्यावर मुक्ता म्हणते की बघितलं का सागर, किती घाई झाली आहे ते. म्हणतो की तसं नाही, बाहेर किती वाद चालू आहे, गुरुजी आल्यानंतर तरी शांत बसतील ते. सागर मिहीरला म्हणतो की अरे तू काळजी करू नको, तुमच्या दोघांचं लग्न आम्ही लावून देऊच. मिहिका म्हणते की थँक्यू सो मच जिजू. सागर मिहिकाला म्हणतो की पण एक गोष्ट आहे, तुमची मुलीकडची बाजू आहे आणि आमची मुलाकडची, आणि तुम्हाला आमचं ऐकून घ्यावंच लागेल.
तर मुक्ता म्हणते, असं का? मग आमची देखील मुलीकडची बाजू आहे आणि तुमचा मुलगा आमच्या मुलीला सांभाळण्यासाठी केपेबल आहे की नाही हे आम्हाला चेक करावंच लागेल. त्यानंतर मिहीर म्हणतो की अजून गुरुजी यायला टाईम आहे, तोपर्यंत तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारून घ्या. त्यावर सागर म्हणतो की हो चला बसा इथे. त्यांचे प्रश्न उत्तर चालू होतात. दुसरीकडे सावनी बिल्डिंगच्या खाली आलेली असते आणि ती वरती येते आणि दरवाजाच्या बाहेर उभा राहून मनातच म्हणत असते की मुक्त, दरवेळी तू कशी जिंकशील, ह्यावेळी मी तुला जिंकू देणार नाही आणि हा साखरपुडा तर होऊच देणार नाही. दुसरीकडे माधवी आणि इंद्राचे भांडणं अजूनही संपलेले नसतात. सागर येतो आणि इंद्रा सागरला म्हणते की सागर हे लग्न आपल्या पद्धतीनेच झालं पाहिजे. माधवी म्हणते की आमची मुलीची बाजू आहे म्हणून आम्ही काही नेहमी वाकून झुकूनच राहायचं का? मी मुक्ताला म्हणते की लग्न हे आपल्या पद्धतीनेच होणार मुक्ता. तेवढेच सावनी घरामध्ये येते आणि मोठ्याने म्हणते की 1 मिनिट. सगळ्यांना म्हणते की मला तरी विचारा लग्न कसं करायचं आहे ते. तिला घरामध्ये बघून सर्वजण आश्चर्याने चकित होतात. माधवी डोक्यावर हात मारते आणि म्हणत असते की ही बाई का परत परत येते आपल्या आपल्या घरी. माधवी सावनीला म्हणते की हो इथे जरा ना फॅमिली मॅटर चालू आहे आणि तुमचा काही एक संबंध नाहीये. लग्न कुठल्या पद्धतीने करायचं आहे हे आमचं आम्ही ठरवू. तुमची काहीच गरज नाही इथे आणि मला तुमचं काही प्रयोजनच कळलेलं नाहीये. माधवी म्हणते की यांचं काय आहे? सावनी म्हणते की यांना माहिती नाहीये का मिहीर कोण आहे ते? मी म्हणते की माहिती असण्याचा काय प्रश्न आहे, सागरचा तो धाकटा भाऊ आहे, माझ्या मुक्ताचा दीर आहे आणि माझ्या मुक्ताला तो भावासारखाच आहे. मी म्हणते की नाही, मिहीर हा सागरचाही भाऊ नाहीये आणि मुक्ताचाही भाऊ नाहीये, तो माझा भाऊ आहे. हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. टिका लगेच मिहीरला विचारते, मिहीर काय बोलते ही? त्यावर काहीच बोलत नसतो आणि माधवी म्हणत असते की खरंच. त्यावर सावनी म्हणते की हो खरंच मिहीर माझा भाऊ आहे, त्यामुळे त्याचं लग्न कसं होणार यावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. सावनी म्हणते की एवढं मोठं सत्य तुमच्यापासनं लपवण्यात आलं होतं का? मिहीरला म्हणते की मिहीर तू या सगळ्यांना सांगितलं नाही का मी तुझी बहीण आहे? एवढं मोठं सत्य लपवलंस तू पण का? सावनी मिहीरला म्हणते की मिहीर इतकी वर्ष झाली आता तरी विसरून जा ना सगळं. इतक्या वर्षात तू मला ताई म्हणून सुद्धा हाक नाही मारलीस, माझे फोन उचलत नाही, माझ्या मेसेजांना रिप्लाय देत नाही. खरंच काय चुकलं आहे रे माझं? स्वतःच्या हक्काचा विचार करणं एवढा मोठा गुन्हा आहे का रे? मी मिहीरचा हात हातात घेते आणि म्हणते की इतकी वर्ष मी तुझ्या हातावर राखी बांधली आहे रे. मिहीर तिच्या हातातून हात झटकतो आणि सावनीला म्हणतो की हे नाटक तू पहिले बंद करा तुझं. तिला म्हणतो की तुझ्या बरोबर असलेलं माझं नातं आहे ना, त्यामुळे मला लाज वाटायची. बरं झालं तू स्वतःहून निघून गेलीस आणि माझं नशीब चांगलं होतं म्हणून दादूस आणि मावशी यांनी मला सावरलं आणि यांनीच मला सांभाळलं. ग त्यानेच मला भाऊ मानलं. मावशीने मला मुलासारखं प्रेम दिलं. ग ती तुला इतकी हेट करते ना तरी देखील तिने मला स्वतःच्या पोरापेक्षा जास्त प्रेम दिलं आहे. तुझा भाऊ असून देखील तिने माझा कधी राग नाही केला. आणि तू आज तुला तुझा भाऊ आठवतोय? बरोबर आहे, काम आलं की मगच तुला आठवतात तुझी नाती. त्यावर सावनी म्हणते की नाही मिहीर असं नाहीये, त्या माझ्या धाकट्या भावाची आठवण कायम येत राहिली. मी खूप मिस केलं आहे तुला. तूच माझ्या डोळ्यासमोर त्यांच्या बाजूने झालास. जेव्हा सगळी नाटी तुटली होती ना तेव्हा मी एकटी पडले होते. मला असं वाटत होतं की निदान तू तरी माझी बाजू घेशील, पण नाही, तू त्यांची बाजू घेतलीस. तरी देखील मी तुझा कधीच राग नाही केला. तू मला दूर ठेवलंस तरी देखील मी हे अंतर कधीच दुरावलं नाही. तुझा माझ्यावर असलेल्या रागाचा मी कायम मान ठेवलाय. तू माझा मान का नाही ठेवू शकत आहे? म्हणतो की प्लीज मी तुझा मान ठेवू. अगं तू 6 महिन्याच्या मुलीला एकटं सोडून गेलीस. तुझ्या मुलाला आदित्यला त्याच्या बाबांविरुद्ध भडकवलं, मला लांब ठेवलंस. आणि अगं तू एक तरी नातं जपलं का? आणि तू मला नाती शिकवतेस. एक चांगली आई, बायको, सून तर तू कधीच नव्हती आणि एक चांगली बहीण देखील तू कधी बनू नाही शकली आणि आज तू माझ्यावर हक्क दाखवतेस. आणि सावनी तू जशी आली होती ना तशीच परत जा. सावनीला सांगतो की हेच माझं कुटुंब आहे, हा आहे माझा भाऊ आणि हे आहेत माझ्या बहिणी. तुझं आणि माझं काही एक नातं नाहीये, तुझा आणि माझा काही संबंधच नाही, कळलं का तुला? मी म्हणते की संबंध आहे, आपली आई एक आहे, आपलं आडनाव एक आहे. प्लीज असं नको बोलूस. तू माझं भाऊ होतास आहे आणि कायम राहशील. तुझं माझं रक्ताचं नातं आहे आणि हे सत्य तू मिटवू शकणार नाही.
सावनीवर चिडतो आणि मोठ्याने ओरडतो. म्हणतो की सावनी तू इकडनं जाते की नाही, मी तुला धक्के मारून बाहेर काढू. गेट लॉस्ट सावनी. सागर मिहिरला म्हणतो की थांब मिहिर, शांत हो. त्यानंतर सावनी रडत निघून जाते तिथून. नंतर गोखले फॅमिलीला सागर म्हणतो की आय एम सॉरी, तुम्हाला हे सगळं बघावं लागलं. तुम्ही बसा ना, असा आपण पुढचा कार्यक्रम उरकून घेऊ. मी म्हणते की नाही जावई बापू, जरा थांब. आणि सागरला म्हणते की हा सावनीचा भाऊ आहे आणि असेल तर हा मला जावई म्हणून नको आहे. आम्हाला हे लग्न मान्य नाही. हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. पुढील भागात आपण बघणार आहोत की माधवी म्हणत असते की सावनी कशी आहे हे जग जाहीर आहे आणि ती कशी बदलली आहे ही तिच्या स्वभावामुळेच बदललेली आहे. ही तिच्या स्वभावामध्येच गुणदोष आहे. त्यामुळे मी अशा कुटुंबामध्ये आणि अशा व्यक्तीबरोबर मोठा झालेला मुलगा, मी अशा मुलाला माझी मुलगी देऊ शकत नाही. त्यामुळे हे लग्न होणार नाही. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.